अभिवादन. नुकतीच आपण चर्चा केली की जगन्नाथ पिसेकरांची एक शिकवण आहे. तशाच प्रकारे बाळासाहेबांचं एक वाक्य होतं, वडिलांनी मला एक मंत्र दिलाय, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नकोस, तुझा कुठला ग्रह कुठल्या घरात बसलाय याची पर्वा करू नकोस. तुझ्याकडे जर आत्मबळ असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुला मरण नाही. आणि अगदी या सगळ्या लाईन्स आहेत ना, फार चांगल्या प्रकारे मी म्हणेल मयूरजी पिसेकरांच्या आयुष्याला जोडल्या जातात. बाळासाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा. जाऊया मैदानावरती. पहिलाच बॉल, फटका सुंदर आहे. जरी एक धाव मिळाली असली ना, चेंडू बॅटचा जो संपर्क झाला, लॉंग ऑफला जो ऑफ ड्राईव्ह आला, तो पाहण्याजोगा होता. अप्रतिम क्रीडांगण आहे. नरेश सर काय म्हणाल? सकाळी ज्यावेळी आलात भरभरून कौतिक तुम्ही देखील केलं. खोणी विरुद्ध मांडाची मॅच सुरू आहे, पण या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? निश्चित ज्यावेळेस तुम्ही मला लोकेशन टाकलं होतं ग्राउंडचं, मला अंदाज आला होता की या ग्राउंडवरती हिरवळ आहे, पण इतकं छान मेंटेन केलं असेल हे मैदान असं वाटलं नव्हतं. इथे आल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटलं. प्रवासाचा सगळा शीण निघून गेला आणि मजा येणार होती समालोचनामध्ये, हे सकाळीच मला अगदी जाणवलं इथे आल्यानंतर. इतकं चांगलं आयोजन, इतकं चांगलं मैदान. खरं तर ही मैदानं क्रिकेट जितकं वाढतंय, टेनिस क्रिकेट जेवढं वाढतंय त्यापेक्षा भविष्यामध्ये ज्या सुविधा मिळायला पाहिजेत आणि त्या दृष्टीनं मयूरजी पिसेकर आणि त्यांचे बंधू प्रतीकजी पिसेकर यांनी जे काम केलेलं आहे त्याला निश्चित तोड नाही आहे. एक चांगला आदर्श, एक चांगला पायंडा, एक चांगला प्रघात या निमित्तानं त्यांनी निर्माण केलेला आहे. भविष्यामध्ये अशी मैदानं या परिसरामध्ये तयार व्हावीत, क्रिकेटला एक चांगली स्टँडिंग मिळावी अशीच अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करेल. निश्चित चांगली स्पर्धा, एक ऑर्गनायझेशन मोठ्या उंचीवरती घेऊन जाते आणि त्यामुळे टेनिस क्रिकेटची उंची निश्चित या स्पर्धेमुळे वाढते अशी माझी खात्री आहे. तर आपण जाऊ शकतो मैदानामध्ये. LNT खोणी विरुद्ध भूमी 11 मांडा या दोन संघामध्ये घनघोर संघर्ष इथे सुरू झालेला आहे. मांडा संघ या अगोदरची मॅच थाटात जिंकून तो दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय, तर पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवत खोणी संघाने देखील या सामन्यामध्ये आपलं कौशल्य दाखवायला सुरुवात केली. हर्षदचं हे षटक आहे. पहिल्या सामन्यामध्ये हर्षदला आम्ही पाहिलं होतं, 2 षटकं टाकली होती. दोन्ही षटकामध्ये तो प्रचंड प्रभावी ठरला होता. विशेष म्हणजे त्याची जी स्ट्रेंथ आहे, तो कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकू शकतो. मी पहिल्याही सामन्यामध्ये बघितलं होतं, याही सामन्यामध्ये बघतोय मी, काय कमालीचा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी, मात्र 3 धावा. वेगाचा बोलबाला राहिला हर्षदच्या. यावेळी देखील यॉर्कर करायचं होतं, मात्र आता दिशा भरकडले डावा स्टिकच्या बाहेर. अंपायर अभय पाटोळे सर आणि त्यांना साथ देतात स्क्वेअर लेगच्या भूमिकेत शहापूरची शान मुन्ना पठाण. अप्रतिम कामगिरी पंचांनी केली आहे. समालोचकांनी अतिशय चांगलं काम केलंय. मयूर ग्रुप, प्रतीक दादा, त्यांचा ग्राउंड स्टाफ, त्यांची टीम सगळीकडे आज प्रत्येकानं बारकाईने लक्ष दिलंय. आणि आज जर आपण पाहिलं स्पर्धेच्या, आता आपण अंतिम टप्प्यामध्ये येतोय. आज स्पर्धेचा जर आपण पाहिला तर असा महत्त्वपूर्ण दिवस आहे की आपल्याला त्या 5 टीम्स आज मिळणार आहेत ज्या 5 स्टार 5 मध्ये जातील. उद्या त्यांच्यामध्ये क्वार्टर, सेमी, फायनल पाहायला मिळेल ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. आणि शहरी गटातनं काल हर्ष 11 नांदिवली टेबल टॉप केलाय. खोलवा टप्प्याचा बॉल, फटका सुंदर आहे. ओव्हर द बॉलर हे डाऊन दी ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा बाहेर पाठवला. क्रिकेटमधला एक तंत्रशुद्ध फटका. नरेश डोमे सर. निश्चित सरळ बॅटने खेळलेला हा फटका आहे. आपण टेनिस क्रिकेटमध्ये खूप वेळा अशा प्रकारची म्हणजे अशी फलंदाजी खूप वेळा बघायला मिळत नाही आपल्याला. अक्रॉस द बॅट, आडव्या बॅटनं फटकेबाजी करण्यासाठी खेळाडू प्राधान्य देतात, मात्र सरळ बॅटनं आलेला हा फटका हा तितकाच प्रेक्षणीय ठरतो, तितकाच देखना ठरतो. इथे चांगला चेंडू आपण बघू शकतो, निर्धाव ठरेल. आणि धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8 धावा आहेत सलामीची जोडी मैदानामध्ये. एक किस्सा आठवला मला सरळ बॅटवरून. आपल्याला माहित असेल विजय हजारे भारताचे अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखले जातात. विजय हजारे यांचं ज्यावेळेस देहावसान झालं, चितेवरती त्यांचं पार्थिव ठेवलं गेलं आणि त्यांच्या शेजारी त्यांची बॅट सुद्धा ठेवली गेली. त्यावेळेस ती बॅट थोडी तिरकी होती. तर तिथे असलेले मला वाटते वासू परांजपे किंवा कोणीतरी असे होते की ते काय म्हणाले की ती बॅट सरळ करा. तो आयुष्यभर कधी वाकड्या बॅटने खेळला नाही, सरळ बॅटनंच खेळलाय, तर इथे सुद्धा ती बॅट सरळच ठेवली पाहिजे. तर सरळ बॅटने खेळणं हे क्रिकेटचं बेसिक्स आहे आणि ते बेसिक्स मगाशी त्या फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं. आणि त्यासाठीच तर ओळखलं जातं भूमी 11 मांडा
अतिशय एक परिपक्व क्रिकेट या टीमकडे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं. सहज एका हाती मॅचचा रिझल्ट त्यांनी लावला. आता त्यांच्या अगेन्स्ट टीम खोणी खेळतीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात 8. म्हणजे पॉवर प्ले मध्ये आपण म्हणू शकतो सध्याच्या घडीला जे क्रिकेट फास्ट झालंय, हर्षद टोमरेनं चांगली बॉलिंग केली आहे. कारण 9 किंवा 10 पेक्षा कमी धावा खर्च करणारा गोलंदाज मांडंडी पॉवर प्लेमध्ये चांगला मानला जातो. कारण आता टेनिस बॉल देखील बदललेत. बॉल लवकर सीमारेषा बाहेर ट्रॅव्हल होतात. त्या देखील आज चर्चा पूर्ण दिवसभर केल्या जातील. नरेश डोमे सर आहेत. अनुभवाचा प्रचंड मोठा साठा आणि शब्दांचा खजिना आज या माणसाकडे. आपण सध्या जाऊ मैदानाच्या ओव्हर नंबर 2 ला झाली आहे सुरुवात. ओव्हर द विकेट आणि हा बीमर आहे. सर जर तुम्ही रेग्युलर बॉलर आहात, अंपायरचा विमरचा इशारा नो बॉल, तर तुम्ही बीमर टाकू शकता का? कॅप्टनने ते राईट्स तुम्हाला दिलेत का? या सगळ्याचा विचार आवर्जून व्हायला हवा. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विश्वचषक सातत्यानं धूमधडाक्यात जिंकणारी टीम आपण जर पाहिली वेस्ट इंडिज, त्या टीमचाच एक गोलंदाज होता मायकल ओल्डिंग. 912 षटकामध्ये त्यानं कधीही व्हाईट बॉल बीमर टाकला नव्हता. असे बॉलर शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आयडल असायला हवेत. निश्चित असायला हवेत. काही वेळेस एखादा इंग्लिश टीमने सुद्धा बऱ्याच वेळा अशा प्रकारची निगेटिव्ह बॉलिंग केलेली आहे. अनेक सिरीजमध्ये केलेली आहे. तेंडुलकर विरुद्ध केली, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर ब्रॅडमन विरुद्ध देखील केलं. हे प्रकार घडतात क्रिकेटमध्ये. पण तरी कोणता संघ नाही तुम्हाला बीमर टाकून एखाद्या फलंदाजाला जखमी करायला प्रवृत्त करणार नाही. आणि अलीकडे आपण पाहतो की शॉर्ट टर्म क्रिकेटचा तुम्ही विचार केला की जिथे खूप फास्ट क्रिकेट आहे, फलंदाज एखादा टप्पा चुकला तरी चेंडू फेकून देऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज सातत्यानं एक्सपेरिमेंट करत असतात. विशेषतः डेथ ओव्हरमध्ये यॉर्कर टाकायचा प्रयत्न करत असतात. या प्रक्रियेत तुमचा एखादा बॉल फसू शकतो, तो वरती येऊ शकतो. मात्र सातत्यानं तुम्ही जर हे काम करत असाल तर ती चूक आहे आणि असं करता कामा नये. लेदर बॉलच्या कंपॅरिझन मध्ये टेनिस बॉलरला ग्रीप सर चांगली मिळते. चेंडूवरती एक फर असतं किंवा जरी ते फर निघून गेलं अजून तुम्ही घट्ट ग्रीपनं बॉलिंग करू शकता. तिथनं तुम्हाला वेग देखील जास्त मिळतो. या खेळपट्टीवरती जर आपण पाहिलं हलकासा ग्रास लेवल देखील आहे. म्हणजेच बॉल पडल्यानंतर स्कीट होतोय, गती जास्त मिळते. त्यामुळे वेगवान बॉलरची चर्चा सातत्यानं राहिली आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. राऊंड विकेट ऑन साइडला फटकाला जवाब. अगदी मिड विकेट सीमारेषा बाहेर. मुख्य मंचासमोर ज्या ट्रॉफीज आहेत हो ती उचलण्यासाठी आणि मैदान गाजवण्यासाठी टिटवाळ्याचा मांडाचा लिटल मास्टर अशोक डिंडा आलाय. त्यानं पाठवल्या बॉल सीमा पार. इट्स बिगी. याच दरम्यान आपण पाहतो कृष्णा धुमाळ साहेब आणि त्यांच्या साथीनं अर्जुन राऊत साहेब असतील, साईनाथजी राऊत साहेब असतील यांचा या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. धावफलक 6 ने पुढे सरकलाय. वन मोर बिग हिट. छोट्या उंचीचे खेळाडू क्रिकेटमध्ये तितकेच घातक असतात आणि लगातार जे 2 षटकार या ठिकाणी अशोक डिंडानं टोकलेत आणि रन झालेत 24. आणि ज्या आकड्यावरती धावफलक सर येऊन पोहोचलाय, छोट्या उंचीच्या खेळाडूंची चर्चा आपण केली. गॉड ऑफ क्रिकेट 24 एप्रिल 1973 त्यांचा देखील जन्म झाला. मुंबईच्या गल्लीतून क्रिकेटच्या धर्माचा जो देव बनला, अगदी लिटल मास्टर त्याची आठवण जरूर होतीये ज्या अनुषंगानं डिंडा बॅटिंग करतोय. निश्चित सचिन तेंडुलकरची आठवण तुम्ही काढली. मगाशीच मी उल्लेख केला होता की सकलेनला 2 षटकार मारले. एका पोस्ट मॅच इंटरव्ह्यू मध्ये तेंडुलकरला विचारलं होतं की तू व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल पुढे सरसावत कसा खेळला. तेंडुलकरने असं सांगितलं की मी विचारही केला नव्हता. मी असा विचार केला होता की तो असं विचार करत नसेल की मी पहिल्या बॉलला पुढे येऊन मारेल. आणि मग मी ठरवलं की पुढे येऊन मारायचं. मी पुढे डान्सिंग डाऊन द विकेट गेलो आणि मारला. तर दुसऱ्या बॉलला सुद्धा मी असंच ठरवलं की त्याने विचार केलेला नसेल का याने पहिला बॉल मारलाय पुढे येऊन, मग दुसरा पण दुसरा तो पुढे येऊन खेळणार नाही. आणि म्हणून मी दुसरा बॉल सुद्धा पुढे येऊन खेळलो आणि दुसराही षटकार मारला. तर मोठ्या खेळाडूंच्या गोष्टी अशा मोठ्या असतात. त्यांचे थिंकिंग वेगळे असते, ते वेगळ्या पद्धतीनं विचार करतात आणि त्यामुळेच ते जास्त सक्सेस होतात. इथे सुद्धा 2 षटकार अक्षयच्या बॅटमधून तितके शानदार. बॉलरचं माइंड रीड करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि फलंदाजाला रीड करणं ती महत्वाची गोष्ट आहे. पण इथे एक्झॅक्टली घडतंय काय, कधी बीमर, कधी बॅटच्या रडारमध्ये मोठे फटके आणि तदनंतर जो दबाव आता झालाय गोलंदाजावरती त्यातून तो व्हाईट बॉल देखील टाकतोय. म्हणजे हे षटक महागडं ठरत चाललंय. बॉल तयार. ओव्हर द विकेट आले. आधीचा षटकार राऊंड विकेट खाल्ला, तदनंतर ओव्हर द विकेट आले तेव्हा देखील षटकार आला.
पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आले आणि यावेळी मात्र काहीसं कमबॅक जरूर पाहायला मिळालं. षटकं संपन्न झाली आहेत 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 26 धावा झालेत. म्हणजे पहिल्या षटकात आल्या होत्या 8. हेच क्रिकेट आहे जिथे अप अँड डाऊन या दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आणि या षटकात 18 आलेत. कोणती विकेट गमावली नाहीये भूमिलन मंडा टीमनं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. निश्चित कमबॅक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पहिल्या षटकामध्ये थोडेसे मागे होते भूमी 11 मांडा. दुसऱ्या षटकामध्ये अशोकनं ताबडतोब 2 षटकार खेचले आणि टीमला पुन्हा एका मजबूत स्थितीमध्ये आणून उभं केलेलं आहे. खरं तर सुरुवातीलाच एखादा मोठा आघात झाल्यानंतर एखादी व्यक्ती कोलमडून पडू शकते. आपण पाहिलं होतं स्टुअर्ट बॉर्डला 2007च्या वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने 6 षटकार खेचले होते. आज स्टुअर्ट बॉर्ड कोठे आहे? इंग्लिश संघासाठी त्याने तब्बल 500च्या वर विकेट घेतलेला आहे. आज तो प्रमुख बॉलर आहे. आजही त्याच्याकडे बघितल्यानंतर युवराज सिंगचे 6 षटकार आठवतात जरूर, मात्र त्याने त्या प्रचंड अशा विध्वंसानंतर अत्यंत अवघड परिस्थितीतून स्वतःला सिद्ध केलेलं आणि हेच महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. म्हणून तर म्हटलं जातं ना, वी फॉल वी फेल बट मोस्ट इम्पॉर्टंट देन विल राईज अगेन. आम्ही हारू, आम्ही लढू, कधी कधी थोडे प्रयत्न कमी पडतील, तर प्रयत्नांत पुन्हा एकदा नवा सूर्योदय तुमची वाट पाहतो. म्हणून म्हटलं जातं भिंतीवरती पळणाऱ्या घोड्याचं आणि सूर्योदयाचं चित्र लावून चालणार नाही. सूर्योदयाच्या आधी घोड्याच्या वेगानं तुम्हाला यशाच्या मार्गानं धाव ही घ्यावीच लागते. त्यावेळी जीवनात यश नावाचा शब्द हा तुमच्यासोबत जोडला जातो. कमबॅकची गरज आहे, ब्रेक थ्रोची. टीम खोणीला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. ओव्हर नंबर 3 सुरू झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकात गोलंदाज गिरीशचा वापर या ठिकाणी करण्यात आला. अलीकडच्या काळात आत्मविश्वासाच्या जोरावरती खोणी अतिशय मोठ्या टीम्सला एक तगडी फाईट देते आहे आणि आज त्यांची गाठ पडली आहे टिटवाळा विभागातील मांडा संघासमोर. खोलवा टप्प्याचा बॉल मिड ऑफला फिल्डर आहे. रनआउटची संधी फार महत्वाचं असतं क्रिकेटच्या दृष्टिकोनानं. तुमचं फ्लेक्झिबल अर्थातच फिटनेस, जर इथे बॉल फर्स्ट अटेम्प्टला थ्रो झाला असता रनआउट 100% काळ्या दगडावरची रेग होती. निश्चित, आणि ते गरजेचं आहे. मी सातत्याने सकाळच्या सत्रामध्ये देखील क्षेत्ररक्षणावरती चर्चा केली. क्वालिटी ऑफ क्रिकेट इम्प्रूव्ह करायचं असेल आपल्याला तर क्षेत्ररक्षणाकडे संघांनी लक्ष दिलं पाहिजे. चेंडू परत एकदा आकाशामध्ये, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचू शकत नाही. 1 धाव इथे प्राप्त होईल आणि धावफलकावरती आपण बघू शकतो मांडा संघ 30 धावा. एका सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. तर फिल्डिंग क्षेत्ररक्षण हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यातही आपण जे सीमारेषेवरचं क्षेत्ररक्षण आहे किंवा स्लाइड डाईव्ह अशा प्रकारची मैदान असेल तर त्याचा सराव देखील आपण करणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे थ्रो, तुमचा 30 यार्ड सर्कलवरून थेट एस्टॅनवरती थ्रो आलाच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अधिकच्या 1-2 विकेट एका इनिंगमध्ये मिळू शकतात. टीमला देखील चांगला फायदा होऊ शकतो. भारतीय टीमसाठी रवींद्र जडेजा विश्वचषकामध्ये त्याची भरपूर आठवण अनेकांनी काढली. मध्ये सगळ्यात महत्त्वाचा आता जो आपण मुद्दा ठिकाणी छेडला की तुमची फिल्डिंग, आणि ज्यांना यष्टांच्या मागे उभं राहून अनेक मैदानं गाजवली, ICCच्या सगळ्याच ट्रॉफीज भारताला ज्यानं जिंकून दिल्या, MS धोनी, अगदी संघनायकाचं जे पालकत्व आहे ते देखील तितकंच महत्त्वाचं असतं. या मॅचमध्ये कॅप्टन्सीचा जर विचार केला कुठेतरी चर्चेचा भाग राहिला. कोणी टीमसाठी सध्या यश त्यांना मिळालं नाहीये. फटका समोर, इनसाइड आउट, गॅप मोठा, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मध्ये जो अंतर होता, दोन्ही फिल्डर चेस करत होते, त्यांना फाडून चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय. या ऐकूया डीजे रॉनीचं संगीत. धाव फलकावरती धावा 36. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. धावा थांबायचं नाव घेत नाहीयेत. 4 ओव्हरमध्ये 89 रन देखील इथे बनल्यात. 30 बॉलमध्ये 29 करताना मॅच शेवटच्या बॉलवरती गेली आहे जी टीम 5-5 मध्ये आली आहे. पिंपळी वाडी आदिवासी समाजातील संघ 5 षटकं 38 धावा त्यांनी रोखलेत. ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र जसा बॉल पडल्यानंतर थोडासा काटा बदलवताना दिसला. लॉंग ऑफ क्लिअर करायचं होतं पण टायमिंग जुळाला नाही. या विकेटवरती हरकत आहे.
आणि जर तुमच्या गोलंदाजीमध्ये हरकत आहे तर तुम्हाला बरकत आहे. आणि हलकासा बॉल आउट स्विंग होताना दिसला. बॅटर्स देखील बॅकफुटला जाऊन समोर शॉर्ट ऑफ लेनला लॉंग ऑफच्या वरनं क्लिअर करण्याचं त्यांचं मानस होतं, पण त्या ठिकाणी विकेट फायनली नरेश सर मिळाली आहे आणि डावाला पहिली खिंडार पडली आहे. धावफलकावरती धावा असताना 3 षटकांच्या अखेरीस 36. निश्चित तुमच्याकडं अस्त्र आहेत तर ते बाहेर काढणे महत्वाचं आहे. त्याचा वापर मैदानामध्ये तुम्ही शानदारपणे करत असाल तर अशा विकेट्स तुम्हाला मिळू शकतात. केतन खूप शानदार खेळत होता. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील केतनला आम्ही पाहिलं. या मॅचमध्ये देखील एक चौकार लास्ट बॉललाच आला होता आणि त्यामुळं थोडं उंचावरून खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नातच एक फसलेलं टायमिंग आपण पाहिलं आणि तिथेच केतनला बाद व्हावं लागलं. पहिला धक्का भूमी 11 मांडासाठी. मग त्या सुरुवात अप्रतिम करून दिली दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी. भूमी 11 मंडा टीमचा आता पिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. न्यू बॅटर नंबर 3 वरती रवी परब. धावफलकावरती धावा 36 आहेत आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गौरव ठोंबरे त्या ठिकाणी सज्ज झालाय. समोर फलंदाज टिटवाळाचा लिटल मास्टर, मंडा क्रिकेट आणि या क्रिकेटचा जीव म्हटलं तर अशोक डिंडा. बॉल तयार, फुल टॉस बॉल. अशोक डिंडा त्याचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा जीव आताच आपण म्हणालो आणि ज्या अनुषंगानं बॉल हवेत होता काही क्षण जेलची शक्यता होती. श्वास थांबला होता टीम मांडाचा. टायमिंग आहे बॉस. जबरदस्त. खरं तर तुमच्याकडे स्किल असेल, कौशल्य असेल तर तुमची उंची तुमच्या प्रगतीसाठी बाधक ठरणार नाही आणि हेच आपल्याला बघायला मिळते. अशोकच्या बॅटिंग मधून 3 षटकार अशोकने खेळलेले आहेत आणि आपण बघतो की धावांचे उंच उंच स्काय स्क्रेपर्स उभे राहत आहेत. खरं तर या परिसरामध्ये जगन्नाथ पॅराडाईजच्या माध्यमातून एक इमारतींचे स्काय स्क्रेपर्स उभे राहत आहेत, गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत आणि इथे धावांचे देखील स्काय स्क्रेपर्स उभा करतोय तो फलंदाज अशोक. कमालीचा फलंदाज आहे. छोटा आहे मात्र छोटा पॅकेट आहे. धमाका त्याने मोठा करून दिलाय, विध्वंस केलेला इथे. यावी मिस टायमिंग. मग नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल नाही. काय कॅच टिपली आहे. असं वाटत होतं की आता पोहोचणं भरपूर कठीण आहे. फिल्डर्स दूर आहेत. स्वतः गोलंदाजाला आणि एक चांगला झेल. याच दरम्यान थोड्याच वेळात नक्कीच बदलापूर शहराचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व, वालिवली गावचे उद्योजक, समाजसेवक, भावी नगरसेवक तेजसदादा बंटीदादा मस्कर यांचं थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू यू ओमी सर. नाही, अशोक डिंडाच्या बॅटमधनं 25 येऊ दे, 50 येऊ दे की मैदानाच्या आतमध्ये तो शून्यावरनं परतू दे, डगआउट मध्ये तो परतला की त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल डेफिनेटली ठरलेलीच आहे. शांत स्वभावाचा, संयमी तितकाच आक्रमक खेळाडू. एक प्लॅटफॉर्म सेट झालाय. एखादी इमारत बनवण्यासाठी जितका पाया फाउंडेशन मजबूत लागतं, जे जगन्नाथ पॅराडाईज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, जगन्नाथ गॅलेक्सी मध्ये तितकाच मजबूत सध्या धावफलक आहे. फक्त आता महत्वाचं वरती जे फ्लोअर्स आता सेट केले जातील, जसे टॉवर्स पुढे जातील तसे टॉवरिंग 1 ते 2 मोठे फटके या मॅच मध्ये दाखवायचे आहेत. मयूरजी पिसेकर, प्रदीपजी पिसेकर हे नाव आता मी म्हणेल गगनाला भिडतंय, कारण गगनाला भिडणारे बदलापुरात नवे नवे प्रोजेक्ट, तुमच्या स्वप्नातलं हक्काचं घर आज ते प्रत्येकाला मिळवून देत आहेत. कमबॅक चांगलं केलं गोलंदाजानं. गौरव ठोंबरे वापसी करतोय. अजून एक सुंदर बॉल. गौरव ठोंबरेचा अपील देखील झालं. या संपाचा फिंगर अप का होऊ नये. इम्पॅक्ट मिडल स्टिकला आणि आपण पाहिलं बरोबर हा बॉल यष्ट्यांचा वेध घेताना दिसला. समोर आढळले पायचीत आणि फलंदाज बाद. मॅच मध्ये आता
कमबॅक 3 ओव्हरमध्ये 36 खर्च झाल्यानंतर देखील गौरव ठोंबरेची गोलंदाजी LNT श्री गणेश कोहलीला करून देतीये. मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची हाय खरोखर. एक विराई आणि साई बाबांचा हात हाय शिरावर. मयूर ग्रुपचा जगन्नाथ स्फूर्ती चषक एक नंबर. मयूर ग्रुपचा जगन्नाथ स्फूर्ती चषक एक नंबर. रवी मात्र आज काही तळपला नाही, खूप लवकर शून्यावरती तो बाद झाला आणि अशोक पाठोपाठ रवी देखील परतला. थोडीशी अडचण इथे निर्माण करतोय गोलंदाज गौरव, मात्र बघायचे पुढे नवीन फलंदाज चिंटू इथे दाखल झालेला आहे. यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक, इथे एक धाव 22च्या रूपाने प्राप्त होऊ शकेल आणि धावफलकावरती भूमी 11 मांडा भूमी 11 संघ 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 आणि अखेरचं षटक आहे. 4 षटकांची मॅच आहे. गोलंदाज गौरव तयार आहे. याबरोबर खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. गॅप मोठा, सरळ बॅट न खेळलेला हा फटका सीमारेषा पार करून जातोय. छानसा चौकार इथे शेवटच्या चेंडूवरती प्राप्त होईल. 48 धावा, 49 धावांची गरज जिंकण्यासाठी कोणी संघाला. म्युझिक. असला KDH वाघिलवाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जीवदानी बामणडोगरी दोन टीमचे कॅप्टनला विनंती आपण यायचं नाणेफेकीचा कौल केला जाईल. यस DJ रावणी. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा जर आपण फलकावरती पाहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती ज्या बनलेत त्या म्हणजेच 48 आणि 49 धावेचं लक्ष या ठिकाणी पार करायचं. अंतिम चेंडूवरती आलेला चौकार नक्कीच एक संजीवनीचं काम या ठिकाणी करतोय. फलंदाजी करणारा भूमी 11 मांडासाठी 49 बनवायच्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस महत्वाचा आहे. काही कारणास्तव थोडासा उशीर दोन्ही टीम्सला ठिकाणी झालाय, पण बामणडोंगरी टीमला ऑफिशियल कॉल तर याच दरम्यान ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय बंटीदादा मस्कर आणि त्याचबरोबर त्यांचे मित्र यांचं आगमन झालंय. अनेक माणसं तर आपण सर्वांचं मयूर ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करूया. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व आणि शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व सन्माननीय बंटीदादा मस्कर साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. न जगता चाकोरी बाहेरील जीवन जगण्याची सवय लागली होती. त्यांचा पाय काही केल्या घरात टिकत नसे. मित्रांसोबत जंगलात फिरायला जाणे, नदीवर पोहायला जाणे त्यांना खूप खूप आवडत असे. 2003 मध्ये 10वी, 2005 मध्ये 12वी व 2009 मध्ये मयूर यांनी विज्ञान शाखेतून पदवी पार पाडली. त्यांचे वडील शेतकरी. त्यांना आपल्या घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव होती, म्हणूनच ते वडिलांना शेतीच्या कामामध्ये मदत करत असत. शिक्षण पूर्ण करून मयूरदादा हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नोकरीला लागले. त्यांना सतत वाटत होतं की आपला जन्म हा पगाराची नोकरी करण्यासाठी मुळीच झालेला नाही, परंतु मार्केटिंग क्षेत्रातला अनुभव त्यांना खूप महत्त्वाचा वाटत होता. 2010च्या दशकात बदलापूर गाव परिसरात बांधकाम क्षेत्राचं प्रस्थ वाढू लागलं होतं. आपणही व्यवसायात पडावं असं त्यांना वाटू लागलं. म्हणजेच त्यांना शून्यातून सुरुवात करायची होती. 2012 मध्ये त्यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केलं व एक उद्योजक म्हणून वाटचाल सुरू झाली. त्यांचा पहिला प्रोजेक्ट बदलापूर प्राईड 2012 मध्ये सुरू झाला व 115 फ्लॅट व शॉपचा दुसरा प्रोजेक्ट 2016 मध्ये जगन्नाथ प्राईड हा अवघ्या 2 वर्षात पूर्ण झाला. मयूरदादांचा जगन्नाथ गॅलेक्सी हा प्रोजेक्ट आज नावारूपाला आला आहे. जुवेली गावाजवळ सुरू असलेल्या प्रोजेक्टचे फेज 2चे काम पूर्ण झाले आहे व लवकरच बदलापूर गावानजीक जगन्नाथ पॅराडाईज या प्रोजेक्टचे काम सुरू होणार आहे. मयूर पिसेकर व प्रतीक पिसेकर
यांनी अथक परिश्रमाने प्रयत्नाने उभारलेले जगन्नाथ क्रीडा संकुल हे 21 ऑक्टोबर 2021 पासून सर्व क्रीडा प्रेमींसाठी उपलब्ध झाले आहे. या सर्वांमधून त्यांचं स्वतःचं एक वेगळं क्षेत्र आहे, ते म्हणजे सामाजिक क्षेत्र. दरवर्षी वेगवेगळ्या निमित्ताने ते ग्रामीण भागात अत्यंत आवडीने सामाजिक कार्य करत असतात. शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तरे अशा प्रकारची शालेय उपयोगी साहित्य वाटणे, शाळेतील आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देणे, स्वखर्चाने खेडोपाड्यातील शाळांना अनुदान देणे, गरजू व्यक्तींना अन्नधान्य पुरवणे, क्रिकेट व विविध स्पर्धा भरवणे, रक्तदान शिबिरे भरवणे अशा वेगवेगळ्या पातळीवर ते जनतेसाठी काम करत असतात. आजही ते आपले सामाजिक तसेच व्यावसायिक कार्य मोठ्या आवडीने करत आहेत. त्यांचं काम संपलेलं नाही आणि संपणारही नाही. ते ज्या मार्गाने चाललेले आहेत तो एक राजमार्ग बनत चाललेला आहे आणि तो राजमार्ग ज्यांना इतरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या कार्याची, त्यांनी स्वहिमतीने केलेल्या प्रगतीची दखल घेऊन लोकमत यांनी 2021 सालचा लोकमत लाईफस्टाईल आयकॉन हा अवॉर्ड त्यांना प्रदान केला आहे. अशा या आपल्या लाडक्या मयूरदादाच्या कामाची व्याप्ती ही अमोघ व अमाप आहे. तर धन्यवाद डीजे रॉनी आणि tenniscricket.in या सर्व आमच्या मंचावरती आदरणीय मनोजजी ढिले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. अशी व्यक्ती जी आपण स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून 3 व्यक्तींना सन्मानित करणार आहोत बदलापूर यूथ आयकॉन या पुरस्काराने. काल एका व्यक्तिमत्वाचा आपण सत्कार केला, हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज भुईर. आज नक्कीच आपण पाहतोय उद्या स्पर्धेच्या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये 2 व्यक्तिमत्वांचा आपण या ठिकाणी बदलापूर यूथ आयकॉन हा पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत. त्यामध्ये नामांकन अशी आहेत दयानंदजी पवार, एक युवा उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे, आणि दुसरं म्हणजे आमच्या या व्यासपीठावरती जे वालिवली गावचे समाजसेवक आहेत, ज्याने कोरोनाचे 2 वर्ष सर्व लोकांच्या सेवेसाठी समर्पण दिलं, ते आमचे आदरणीय तुम्हाला सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व तेजस राजाराम मस्कर अर्थातच बंटी दादा यांचा देखील आपण उद्या बदलापूर यूथ आयकॉन या पुरस्काराने आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या दरम्यान शब्दसुमनाने त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. द्वितीय फेरी कशी रंगतीये, एका बाजूला खोनी मलंगरचा क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला टिटवाला विभागाचा भूमी 11 मांडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खोलबट टप्पाचा बॉल या ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून. ओमकार शेट्टे त्यांच्या साथीनं योगेशजी मडवी सर असतील, तदनंतर आमचे नरेशजी डोमे सर आणि विनोदजी पाटिल. थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया महेश मैडी दुले, आपका भी हम शुक्रिया अदा करेंगे. चलते दोस्तों, मैदान के ऊपर 49 रनों का टारगेट है. पहली गेंद अच्छी थी, उसमें विकेट मिली, मगर इस बार गेंद जाती हुई सीधे बाउंड्री लाइन के बाहर. शानदार चौका इस समय बल्लेबाज आकाश के बल्ले से. 49 रनों का लक्ष्य है जीतने के लिए खूनी टीम के सामने. पहला बल्लेबाजी करते हुए भूमि 11 मांडा टीम ने 48 रन जोड़े और 49 का टारगेट. पहली गेंद में बेहतरीन गेंदबाजी अशोक दिंडा, जिन्होंने पहली गेंद के ऊपर करण जैसे बड़े बल्लेबाज को आउट किया. उसके बाद क्रॉस द लाइन खेलना चाहते थे और एक वाइड बॉल. अतिरिक्त रनों में बढ़ोतरी. रन संख्या की बात करेंगे, 7 रन 1 विकेट के नुकसान पर बनाने हैं. 49 रन बनाने हैं 24 गेंदों में, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो 12.25 की औसत से रन बटोरने मैदान के ऊपर. फिर एक बार गेंदबाज, ये गेंद सीधे दाग दी लॉन्ग ऑन के ऊपर से. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. ये मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची हाय खरोखर. एक विराई आणि साई बाबांचा हात हाय शिरावर. मयूर ग्रुपचा जगन्नाथ स्मृती कश
तिलक एक नंबर मयूर ग्रुपचा थँक्यू बामण डोंगरी संघाचे संगणक आणि वाघिवलीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती, आपण टॉस साठी लगेच रिपोर्ट करा, जेणेकरून आपण चालू सामना संपल्यानंतर लगेचच हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. फिर एक बार बेहतरीन गेंदबाजी वापसी की है मैदान में अशोक दिंडा. सो देख सकते हैं जिन्होंने बल्लेबाजी भी खूबसूरत की थी. और इस समय हम बात करेंगे 27 की पारी खेली थी अशोक दिंडा ने. उसके बाद गेंदबाजी थोड़े से महंगे जरूर साबित हुए क्योंकि रन रेट की बात करेंगे प्रति ओवर में 12.25 बनाने थे, अब आए 13 रन. अच्छे गेंद सामने खेला, खिलाड़ी मौजूद मिड ऑन में, तब तक बनेगा एक के साथ ओवर की समाप्ति हुई. पहला ओवर खत्म हुआ और पहले ओवर में बल्लेबाजी करती हुई श्री गणेश एलएनटी टीम, जिनकी टोटल की रन संख्या की बात करेंगे 1 विकेट के नुकसान पर 14 रन बने हैं. तो अब जीत की बात करेंगे 18 गेंदे 35 रन की आवश्यकता. बड़ा मुकाबला जरूर होगा, दर्शक दिल थाम के ये मुकाबला देख रहे हैं, मगर अगला मुकाबला ना बहुत बेहतरीन होगा. केडीएच वाघिवलीवाड़ा बनाम जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी, दो बड़ी टीमें एक दूसरे के सामने होंगे अगले मुकाबले में. इस साल की बात करेंगे केडीएच वाघिवलीवाड़ा टीम ने कई साल से टेनिस क्रिकेट में दबदबा बना रखा है, और दूसरी तरफ इस साल में उम्दा फॉर्म में चलने वाली जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी एक दूसरे के सामने होंगे. अगला मुकाबला है, मगर उससे पहले दोनों टीम के कप्तान को आमंत्रित करना चाहते हैं कि आइए टॉस के लिए. अगला मुकाबले का टॉस होगा. आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. अगले मुकाबले का टॉस होगा, मगर इस मुकाबले की चर्चा अब चलते मैदान में. अब चाहिए 18 गेंदे 35 का समीकरण है. मयूर ग्रुप बदलापुर स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक 2022 का ये पर्व दर्शक एंजॉय करते हुए, कई सारे दर्शक है जो YouTube के माध्यम से tenniscricket.in के माध्यम से भी घर बैठे बैठे ये मुकाबला एंजॉय करते हुए. कोनी के हमारे मित्र संदीप ठोमरे एक अच्छा आयोजक है, यहां पर आए, उनका भी हम स्वागत करेंगे. मुकेश बोईर जो भी मुकाबला एंजॉय कर रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे. सभी का स्वागत करते हैं. एक बेहतरीन प्रतियोगिता दोस्तों, और हर साल की तरह इस साल भी बड़ी प्रतियोगिता. अच्छे गेंद सामने खेला, बैक टू द बॉलर, और रन बनेगा एक के साथ रन संख्या पहुंची 15. यस मॅडी. जीवदानी बामण डोंगरी आणि केडीएच वाघिवलीवाडा या दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण यायचंय. त्या ठिकाणी त्यांचा ड्रेस कलेक्ट केले जातील, कारण थोडंसं विलंब होतोय. योगेश सर, आपण नक्कीच चालू मॅच कडे जाऊ, तदनंतर करूया टॉस. भरपूर चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या इकडे कॉमेंट्री बॉक्स मधून पुणे से एक आवाज योगेश जी मडवी सर यांचा. जी हाँ, बिल्कुल मैडी सर ने सही कहा कि वक्त हमारे पास कम है, वक्त किसी के लिए नहीं रुकता. हमेशा मैडी सर कहा जाता है ना कि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. रन संख्या की बात करेंगे सिंगल के साथ 16 पर पहुंची है. जब हमने इस पहले ओवर में देखे एक चौका एक छक्का जरूर देखने को मिला. सिंगल के ऊपर भी बल्लेबाजी चल रही है. बेहतरीन क्रिकेट खोनी टीम की ओर से. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आसियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तिनका उठाना होता है. इक्का दुक्का के ऊपर भी ध्यान देना होगा. हमेशा चौके छक्के से ही मुकाबला नहीं जीता जाता, कभी कभी सिंगल डबल के ऊपर भी आपको ध्यान देना होता है. आई गेंद डॉट, गेंदबाज जगन पाटिल जो गेंदबाजी कर रहे हैं, अब तक तो शानदार गेंदबाजी है, प्रशंसा करनी होगी. सेकेंड ओवर फिर एक बार गेंदबाज जगन पाटिल की फुल टॉस गेंद थी, इस बार खेला है वाइड डिश लॉन्ग ऑन में. दो खिलाड़ी हैं, जब तक गेंद को उठाएंगे तब तक मौका है बल्लेबाजों के पास 2 रन लेने का. सिंगल डबल रन संख्या की बात करेंगे 18 रन 1 विकेट के नुकसान पर. पहला विकेट गिरा था 0 के ऊपर, उसके बाद 18 रन की पार्टनरशिप. हमेशा हम कहते हैं कि जब आप बड़े रनों का पीछा करते हैं ना, आपके 2 बल्लेबाजों में पार्टनरशिप होनी जरूरी है. पहले विकेट के लिए 0 रन की पार्टनरशिप, उसके बाद सेकंड विकेट के लिए यह 18 रन की पार्टनरशिप. गेंदबाज तैयार, बैट का अंदर हिस्सा लगा, विकेट के पीछे रन बनेंगे 1, और 1 के साथ रन संख्या पहुंची 19 रन. अच्छी गेंदबाजी. जगन पाटिल की सराहना इसलिए करना चाहता हूं कि
ओवर नंबर सेकंड, पहले ओवर में विकेट मिलने के बाद बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की, उसके बाद वही बल्लेबाजों को शांत किया, 5 गेंदे 5 रन दिए इस ओवर से, काफी बेहतरीन गेंदबाजी। लास्ट गेंद और इस बार गेंद को हवा में खेला, एलिवेशन नहीं है, गेंद के नीचे फील्डर, चिड़िया छिप गई खेत में। विकेट नंबर सेकंड, बल्लेबाज इस समय किरण मात्रे, बैक टू द डगआउट। हॅलो हॅलो ठीक. या दरम्यान आपण पाहतो आदरणीय राजेश शेठ गायकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वसार गावचे त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं जी स्पर्धा आपण पाहतोय सलग 5व्या ते 6व्या दिवसामध्ये अतिशय जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक राजकीय मंडळी या स्पर्धेला या क्रीडानगरीमध्ये भेट देऊन गेले आणि आज अशी एक कलाकार आपण या अगोदर ठाणे रायगड मॅच अगोदर देखील एक कलाकार पाहिला विनायक माळीला. त्यानंतर आज देखील एक कलाकार या ठिकाणी उपस्थिती त्याची राहणार आहे. ते म्हणजे स्टार प्रवाहावरती जी मालिका चालू आहे पिंकीचा विजय असो, त्या सिरियल मधली पिंकी खऱ्या अर्थाने शरयू सोनवणे हिचा बरोबर ठीक 3 वाजता या बदलापूर नगरीमध्ये आणि या जगन्नाथ संकुल क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी आगमन होईल. तिचं आपण करू स्वागत. जाऊया मॅच मध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली जगन्नाना पाटील यांच्या वतीने, जे मलंगड विभागातील नाही तर टिटवाळा परिसराचे ते अध्यक्ष आहेत आणि नक्कीच आपण पाहतो अतिशय दर्जेदार गोलंदाजी करत असताना काय जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी होते चालू सामन्यामध्ये. या एक कॉमेंट्री बॉक्स मधून येणार आहे द्वितीय सत्र. यकीनन मैं कहना चाहूंगा फील्डर और दोनों टीम के कप्तान से अब ज्यादा वक्त जाया ना करें, क्योंकि आज के दिन का ये मैच नंबर 3, 2 मुकाबले अपने देखे खूबसूरत रहे. पहला मुकाबले की चर्चा करेंगे. सिग्नेश खोनी टीम ने परास्त किया था माली नगर टीम को, उसके बाद ना चिंसपाड़ा जैसे बड़ी टीम को शिकस्त दी थी वुमेन 11 मांडा टीम ने. उसके बाद दोनों के बीच ये मुकाबला, पहले 2 ओवर में बने 19, मगर अब 2 में चाहिए 30 की आवश्यकता. बामण डोंगरी संघाला विनंती, आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचे मुख्य प्रवेशद्वाराजवळ, तिथे आपले ड्रेस कोड त्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्लीज अनिकेत कुलकर्णी यांच्याशी तुम्ही संपर्क करा, आपला ड्रेस कलेक्ट करा आणि लगेच आपण नाणेफेकीसाठी या मुख्य व्यासपीठावरती आपण यायचंय. जीवदानी बामण डोंगरी. तो रन संख्या की बात करेंगे, 19 रन बने हैं 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद. दोपहर की कड़ी धूप में ये देखिए हमारे दर्शक किस तरह से मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं. सभी दर्शकों का स्वागत जो हमेशा क्रिकेट से लगाव रखते हैं, प्यार करते हैं और हमेशा क्रिकेट की मैदान के ऊपर. और कई सारे दर्शक हैं जो आज यूट्यूब के माध्यम से अपना स्मार्टफोन, लैपटॉप, टीवी द्वारा घर बैठे बैठे भी ये मुकाबला एंजॉय कर रहे हैं और उन सभी दर्शकों का हम स्वागत करना चाहेंगे. मुकाबला इस समय 12 गेंद में चाहिए 30 की आवश्यकता, मगर ये ओवर होगा मुकाबले का टर्निंग पॉइंट ओवर, जिसमें फैसला होगा फैसला हार या जीत का. कौन मनाएगा जीत का जश्न, कौन मनाएगा हार का मातन. अच्छी गेंद क्रॉस लाइन जरूर खेला, मिड विकेट में खिलाड़ी आए डीप में, तब तक गेंद को उठाए फेंके और रन बनेगा. एक से संतुष्ट तो नहीं होंगे खोनी टीम के समर्थक, उनके खिलाड़ी. रन संख्या पहुंची 20 पर, अब चाहिए 29 रन 11 में. क्रिकेट में दोस्तों 6 गेंद 36 रन बनते हमें कई मर्तबा देखे. चेसिंग में 3 बार बने हैं, तो 6 गेंद में 29, 30 कई मर्तबा होते हैं. 11 गेंद चाहिए 29. इतना बड़ा मुकाबला आप देख रहे हैं, क्योंकि मांडा टीम की गेंदबाजी उनकी ताकत है. और इस बार क्रॉस द लाइन, हर्षद टोमरे, टीम खोनी के पांड्या और उनके बल्ले से निकला ये शानदार दंदनाता हुआ चौका. ये उनके फैले हुए पर बोलते हैं, लेकिन रहते ही कुछ लोग खामोश जमाने में उनके हुनर बोलते हैं. ये खिलाड़ी हर्षद ठोमरे आप देख रहे हैं, पांड्या जिन्हें कहा जाता है खोनी टीम के, और इस समय आते ही 4 के साथ शुरुआत की और अब रन संख्या 24 पर पहुंची है. 25 की आवश्यकता, 10 गेंदे, कमाल का मुकाबला. फिर एक बार गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद और इस समय गेंद को फेंक दिया फ्लाइटेड पैरेलल स्ट्रोक स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर हर्षद टोमरे के बल्ले से, और एक शानदार छक्का.
जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। हौसला यदि बुलंद हो तो हर मुश्किल में आप मुकाबला जीत सकते हैं। और मैं हमेशा कहता हूं, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। ये गेंद, प्रेशर, दबाव इन्हें कहा जाता है, क्योंकि एक चौका उसके बाद छक्का, गेंदबाज पर तो जरूर दबाव बना है। और रन संख्या पहुंची है 31, 18 रन की जरूरत है, 9 गेंदें बची है। 9 गेंदें, 18 का समीकरण। और हर्षद ठोमरे जैसे बल्लेबाज अभी भी मैदान में हैं, जो बड़ा जिगरा रखते हैं मुकाबले में, हमेशा क्रिकेट से अच्छी पारी, अच्छी गेंदबाजी, एक ऑलराउंडर प्लेयर है, हमेशा अच्छा क्रिकेट, और आज भी इस मैदान में छा गए। रिवर्स शॉट खेलना चाहते थे, क्योंकि हम हमेशा कहते हैं ना कि रिवर्स शॉट दुधारी तलवार होती है। डायरेक्ट हिट बनता तो करीबी मामला जरूर बनता, मगर बने हैं 2 रन, और 2 रन के साथ रन संख्या 33 पर पहुंची। अब चाहिए 16 रन 8 गेंद में, 8 गेंदे 16 रन। दुधारी तलवार, क्योंकि रिवर्स शॉट एक ऐसी शॉट है, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद। आप जब रिवर्स खेलते हैं, आप स्विच खेलते हैं या फिर स्कूप खेलते हैं, इसके लिए ना 2 बातें होनी चाहिए, आपका आत्मविश्वास और आपकी नजर तेज। ये 2 बातें होती है जो आप इस तरह से स्ट्रोक खेल सकते हैं। हर्षद के पास वो तो सब कुछ है। 8 में 16, गेंदबाज तैयार, फिर एक बार, ये गेंद तो वाइड, काफी बाहर, और अंपायर का वाइड का इशारा। शायद ये अतिरिक्त रन है ना, आप भूमि 11 मांडा टीम को महंगे पड़ सकते हैं। ऐसे वक्त में आप अतिरिक्त रन खर्च कर रहे हो। इस ओवर में 2 वाइड है, रन संख्या पहुंची है 34 पर। अब 8 में 15 की जरूरत है। अभी भी मुकाबला बैलेंस, ये नहीं कहता कि ये मुकाबला कौन जीत सकता है, ये क्रिकेट खेल है। सामने खेला खिलाड़ी है, उसके सर के ऊपर से गेंद निकली, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। हर्षद ठोमरे ने दाग दिया, और एक शानदार छक्का। मुकाबले का रुख बदला, देखिए ना किस तरह से। स्कोरबोर्ड के ऊपर नजर डालेंगे तो 40 का आंकड़ा आ चुका है। अब जीतने के लिए 9 की जरूरत है। एक छक्का मुकाबले का रुख बदल सकता है, मगर एक बात जरूर मांडा टीम के गेंदबाजों को कहना चाहूंगा कि एक आध विकेट भी मुकाबले का रुख बदल सकती है। अभी भी वक्त है, अभी भी वक्त गया नहीं है। अब जीतने के लिए रन चाहिए 9। रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है। जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है। ये देखिए रिवर्स की कोशिश, और जिस तरह से चर्चा की थी, आखिरकार वो विकेट। कोई जरूरत नहीं थी इस खिलाड़ी को, सीधे बल्ले से यदि रन आते हैं तो रिवर्स की कोई जरूरत नहीं थी। आखिरी गेंद में बनी विकेट। आप समीकरण की बात करेंगे, 6 गेंदे 9 रन की आवश्यकता। प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ है मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। गेंदबाजों ने तो अब वापसी कर दी है। हर्षद ठोमरे जो उम्दा फॉर्म में चल रहे थे, शायद हर्षद ठोमरे की पारी समाप्त हुई। 2 छक्का 1 चौका, 18 रन की शानदार पारी। अब ये देखिए बोल रहे सामने वाले बल्लेबाज को, अब जिम्मेदारी आप संभालिए, क्योंकि क्रिकेट खेली ऐसा है ना दोस्तों, जिम्मेदारी निभाना बहुत कठिन होता है, जिम्मेदारी ढकेलना आसान होता है। अब आना है 6 गेंद में 9 की आवश्यकता। मुकाबला अभी भी खत्म नहीं है, क्योंकि ये क्रिकेट खेलना दोस्तों गिरगिट की तरह होता है, कभी भी रंग बदल सकता है और रंग बदलने में देर नहीं लगती। एक विकेट, मैंने चर्चा की, एक छक्का यदि मुकाबले का रुख बदल सकता है तो एक विकेट भी मुकाबले का रुख बदल सकती है।
और इस समय विकेट तो मिली है मगर 6 में चाहिए 9। आखिरी ओवर किस गेंदबाज के हाथ में देंगे भवितव्य मांडा टीम का, जानते हैं सत्यम जो गेंदबाजी करेंगे। भरोसा तो जरूर दिया है कप्तान ने, भरोसे के ऊपर क्या उतर पाएंगे। 9 रन की आवश्यकता है 6 गेंद के ऊपर। फील्ड की रचने की हम बात करेंगे। राइट हैंड बैट्समैन नए बल्लेबाज दिनेश गए मैदान में, दिनेश टोमरे और हर्षद। देखिए राइट हैंड बैट्समैन के लिए शायद 3 खिलाड़ी ऑन साइड में है, एक लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट और ये देखिए स्क्वायर लेग। ये खिलाड़ी है ऑन साइड में, ऑफ साइड में, कवर में और लॉन्ग ऑफ में। अच्छी गेंद सामने खेला ऑन साइड में, एक बनेगा, डबल के लिए पलट चुके हैं। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है, 2 रन बनेंगे। जानते हैं 1 रन की कीमत क्या है। जब लास्ट मोमेंट आती है ना, 1 रन की कीमत क्या है हर खिलाड़ी को पता चलता है। और ये 2 रन, रन संख्या की बात करेंगे 42 बने, आप 7 चाहिए, 5 गेंदें 7 रन की आवश्यकता। 6 बनाएंगे तो सुपर ओवर का मुकाबला इस प्रतियोगिता का नियम है। सुपर ओवर का मुकाबला दर्शक तो जरूर देखना चाहते हैं। अब तक 2 मुकाबले सुपर ओवर में देखे, मगर कोई टीम यहां से नहीं चाहेगी कि सुपर ओवर हो, क्योंकि 5 में 7 की जरूरत है। 1 डॉट बॉल, 1 विकेट मांडा टीम के लिए मुकाबले में वापसी दिला सकता है, मगर इस बार गेंदबाजी अच्छी करनी होगी। भरोसा रखना होगा गेंदबाज को कि 1 विकेट या डॉट बॉल मुकाबले में प्रेशर बना सकती है कोनी क्रिकेट टीम के ऊपर। और बेहतरीन गेंदबाजी, गुड लेंथ पर पड़ने के बाद दबाव बन चुका है। मानो जिसे से कहा था ना वही हुआ। अब 4 में 7 थोड़ी सी दबाव जरूर बनेगी। कमाल की क्रिकेट है, यही क्रिकेट का दस्तूर है दोस्तों, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। कमाल की क्रिकेट खेल अनिश्चितता होता है, इसीलिए हम हमेशा कहते हैं ना कि कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। अब चाहिए 4 गेंद 7 रन की आवश्यकता। सुपर ओवर 6 बनाएंगे तो गेंदबाज इस समय लास्ट ओवर सत्यम के हाथों में दिया गेंद, जिन्होंने अब तक तो अच्छी गेंदबाजी की है। 4 में चाहिए 7, फिर एक बार सत्यम। थोड़ी सी प्रेशर जरूर है, दबाव जरूर है, क्योंकि जब आप कम स्कोर में गेंदबाजी करते हैं ना तो बल्लेबाजों के ऊपर दबाव होती है। और अब 4 में 7 की जरूरत है। यहां से 1 बाउंड्री नहीं लगेगी ना तो शायद ये मुकाबला आखिरी गेंद तक दर्शकों को देखने को जरूर मिलेगा। एक फाइटिंग मुकाबला आप इंजॉय कर रहे हैं। सत्यम फिर एक बार शॉर्ट लाइन की गेंद हवा में, और ये देखिए लीडिंग एज, विकेट के पीछे कैच, और कहानी में ट्विस्ट। भाई मुकाबला बदल चुका है, क्योंकि जिस तरह से जिक्र किया था 3 गेंद अब चाहिए 7 की आवश्यकता कोनी क्रिकेट टीम को। मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावाची हाय जोडी लयच थँक्यू. चला वाघीलवाडा संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रतिस्पर्धी संघ जीवदानी बामणडोंगरी संघाचे संघनायक आपणास विनंती, आपण लगेच या. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. मॅच कडे जाऊया. मॅच भरपूर रंग बदलती आहे. 3 चेंडू आणि आता 7 धाबांची गरज. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून योगेश जी मडवी सर यांचा आवाज. मैडे सर मुकाबला तो बहुत बड़ा है, दर्शक भी यही चाहते कि मुकाबला बड़ा हो, और 3 में चाहिए अब 7। कहानी में ट्विस्ट, जमीन जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, हौसलों की तरकश में कोशिश का ओ तीर जिंदा रख, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। यह मुकाबला बहुत बड़ा है, कभी कोनी टीम की पक्ष में, कभी मांडा टीम की पक्ष में। यही तो क्रिकेट है, इसीलिए तो हम हमेशा कहते हैं ना कि क्रिकेट खेल किसी को हंसाती है तो किसी को रुलाती है। सुख दुख भरा क्रिकेट का खेल, और इस मैदान में कमाल का मुकाबला। 3 गेंद 7 रन की आवश्यकता। बैट की एज विकेटों के पीछे बनेगा 1। अब थोड़ी सी प्रेशर बन चुके हैं कोनी टीम के ऊपर। कोनी टीम ने क्या किया, पहली गेंद में 2 आए थे, सिंगल डबल के ऊपर ध्यान नहीं दिया, 1 बड़ी हिट की कोशिश में थी, वहां जाकर मुकाबला पलटा है। आप सिंगल डबल के ऊपर ध्यान देते ना तो शायद आप कट टू कट मुकाबला होगा, यानी कि 2 गेंदे 2 या 3, मगर आप 2 में चाहिए 6, छक्का चाहिए 5 निकालेंगे तो सुपर ओवर का मुकाबला।
दर्शक तो यही चाहते हैं कि एक आध सुपर ओवर का मुकाबला देखने मिले। 2 गेंदे 6 रन की आवश्यकता, कमाल का मुकाबला दर्शक एंजॉय करते हुए। क्रिकेट खेल नहीं बच्चों का, इसमें पसीना निकलता है अच्छों का। और अब 2 गेंद में चाहिए 7। मांडा टीम के गेंदबाजी तो प्रशंसा करनी चाहिए, सत्यम जिन्होंने बेहतरीन गेंदबाजी की है। भरोसा कप्तान ने दिया था, वो भरोसे पर उतरे और अब तक उनकी शानदार गेंदबाजी। सेकंड पर बल्लेबाज है दिनेश टोमरे। दिनेश टोमरे ऑन स्ट्राइक, 2 गेंदे 6। मार दिया लॉन्ग रन के ऊपर से। यह है खोनी टीम के मैच विनर दिनेश टोमरे, बूम बूम, जिनके बल्ले से आया छक्का और आखिरकार ये सेकेंड राउंड का मुकाबला जीत लिया है श्री गणेश एलएनटी खोनी टीम ने। कांग्रेचुलेशन, हार्ड लक मांडा टीम, आपने भी बहुत बड़ा क्रिकेट खेला और लास्ट मोमेंट में ये मुकाबला आपको गंवाना पड़ा। आदरणीय बंटी मस्कर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास आपण करूया टॉस, कारण ऑलरेडी दोन्ही संघ या ठिकाणी थोडेसे उशिरा दाखल झालेत। टॉस आपण करू। मयूर आणि प्रतीक अशी नावं आहेत कॉइन वरती, सिल्वर कॉइन आहे। टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत आणि नक्कीच चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाऊ। कमाल का मुकाबला रहा, मंडा टीम के भी खिलाड़ियों का दाद देना चाहूंगा। जैसे हाथ से मुकाबला निकालने के बाद भी उन्होंने मुकाबले को लाया और हम हमेशा इसीलिए कहते हैं कि कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। टॉस और वही या क्रिकेट- ठिकाणी सर 1 मिनिट थांबवतो। जीवदानी बामण डोंगरी या संघाने जिंकलाय। निर्णय काय असेल मान्यवरांना विनंती करेन, बंटीदादा मस्कर आपण प्लीज स्थानापन्न व्हा।